नीरा खोऱ्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं वीर धरणामधून आज सकाळी जवळपास 15,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता। मात्र आज सायंकाळी 6 वाजता वीर धरणामधून जो काही विसर्ग सोडण्यात येतोय त्यामध्ये वाढ करण्यात आली असून त्यामध्ये तो विसर्ग 20,916 क्युसेक्स सांडव्याद्वारे व वीज निर्मितीसाठी 1400 क्युसेक्स असा एकूण 22,360 क्युसेकचा विसर्ग हा नीरा नदीमध्ये सोडला जातोय की जो नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये संगममार्ग या ठिकाणी मिसळतोय। त्याच पद्धतीनं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून सुद्धा या ठिकाणी विसर्ग सुरू आहे। उजनी धरणातून सायंकाळी 6च्या अपडेटनुसार दौंडवरची जी आवक आहे ती दौंडची आवक 12,797 क्युसेक्स इतकी असून उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा आता 72.99% इतका झाला, म्हणजे जवळपास 73% या ठिकाणी धरण भरले। एकूण पाणीसाठा आहे तो 102.76 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 39.10 TMC सुरू आहे। आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून सांडव्याद्वारे म्हणजे भीमा नदीमध्ये जो काही विसर्ग सोडला जातोय त्यामध्ये सकाळपासून वाढ झाली आणि ती वाढ कायम असून तो 40,000 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। मुख्य कॅनॉलसाठी 800 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे, तर बोगद्यासाठी 900 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। सांडव्याद्वारे आणि वीज निर्मितीसाठी जो सोडला जातो विसर्ग तो 41,600 क्युसेक्स इतका विसर्ग आहे। म्हणजे एकंदरीत वीर धरण आणि उजनी धरण याचा एकत्रित जर सांगा आपण विसर्ग पाहिला तर तो जवळपास हा तो विसर्ग हा जवळपास 63,000च्या आसपास जातोय। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा आहे, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा आहे। भीमा नदीवरील जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंदर आहेत ते बंदरे आता दुपारपासूनच पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे भीमा नदीची जी काही पाणी पातळी आहे ती पाणी पातळी सातत्यानं वाढायला लागली आहे। वारीच्या तोंडावरती हा भीमा नदीला पूर आला हे प्रशासनासाठी खूप महत्त्वाचे आहे। प्रशासनाला काटेकोर नियोजन या ठिकाणी करावं लागते। दौंडची आवक या ठिकाणी कमी आहे, मात्र उजनीमधून जो काही विसर्ग सोडला जातो त्यामध्ये सातत्यानं वाढ केली जाते। त्याचा अर्थ असा असू शकतो की कदाचित वारीच्या काळामध्ये जर पाऊस झाला तर त्याचं स्टोरेज उजनीमध्ये असावं, त्यासाठी कदाचित उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग खाली सोडला जातोय आणि वारीच्या काळामध्ये पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं प्रशासन प्रयत्न करत असावं असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय।